3 मे रोजी नीटची परीक्षा झाल्यानंतर तब्बल 9 दिवसानंतर ती रद्द करण्यात आली. पेपर फुटीच्या आरोपानंतर केंद्र सरकारनं असा निर्णय घेतल्यानं लाखो विद्यार्थी आणि पालक आता चिंतेत आहेत. अनेक महिने मेहनत घेऊन परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय येणं, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यामध्ये आता संताप आणि संभ्रमाचं वातावरण आहे. आता विद्यार्थी पालक आणि तज्ञ पण काय म्हणतायत पाहुयात पंकज राणे आणि किरवी ठक्कर यांचं मत. 3 मे रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडली. मात्र परीक्षा होण्याच्या तब्बल 48 तास आधीच पेपर फुटल्याची माहिती समोर आली. यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला. विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय. You're just making us more stressed and making our lives more miserable. I don't understand the perspectives of those people who had little empathy towards those who were like really working hard, and those students who desperately wanted to become doctors. If you desperately want to become a doctor, then study hard for it like the rest of us did. You don't have to cheat your way through it, and you should just think about the rest of us. It's not that easy for anyone. In short, talking about the decision, I'll say that we are not that happy with the decision, even if we score less, even if we score more. It's never about the opportunity again. Like it's वो हम खुद को समझाएंगे बस कि that's the thing, but then it's a huge. You are not happy, Yeah. basically. We are not at all happy with the decision. Yeah. Not all of us are very happy with the decision. We would not want ourselves to be in this kind of situation because going through all of those stages again, the revision stage, the preparation stage, is going to be difficult. But then again, keeping in mind the scale of paper leaks and cheating, I think it is a fair decision at a national level. So now that the only way out of this loop is again appearing for the exams and just hoping for the best. So I think we as students, our role should be focusing on preparation and working even harder and hoping for the best. उसके ऊपर अभी जो बच्चे 650 के ऊपर 640 के ऊपर जो स्कोर्स लेके आए, उनके पेरेंट्स ये सोच के तो रिलैक्स थे कि चलो हमको गवर्नमेंट सीट मिल जाएगी, भले टॉप नहीं मिले तो कहीं ना कहीं मिल जाएगी. सो दे और ऑलरेडी दे हैड मेड प्लान्स कि हम अभी वेकेशन पे जाते. 2 साल उन्होंने छुट्टी नहीं लिया था. दूसरी बात ये भी है कि अभी जो टॉप स्कोरर्स हैं वो तो कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे. उनको बिल्कुल मेंटली प्रिपरेशन नहीं होगा कि वापस एग्ज़ाम दे. तो वो तो यही बोलेंगे कि हम जेन्युइन स्टूडेंट्स थे, हमने मेहनत करके मेरिट पे मार्क्स लाया है. तो 100% जैसे पास्ट 10 साल से हम लोग देख रहे हैं, नीट जब से आया है कोई ना कोई कोर्ट जाने ही वाला है और जा भी रहे हैं पेरेंट्स. तो जब ये कोर्ट केसेस का सिलसिला चालू होगा तो मैनी केसेस विल गो फ्रॉम ईच एंड एवरी स्टेट. जो टॉप स्कोरर्स हैं उनको रीनीट नहीं चाहिए, जो मीडियम स्कोरर्स है जो उनको रिपीट करना था वो तो गोल्डन अपॉर्चुनिटी उनको मिल गई कि वापस एग्ज़ाम दो, हमारे स्कोर्स को हम बेटर कर सकेंगे. एग्ज़ाम का पेपर लीक करने से लोगों का पैसा बन रहा है. साथ में एग्ज़ाम के बाद में एडमिशन प्रोसेस में कॉलेजेस इन्वॉल्व होती है, इससे भी उनके पैसे बन रहे हैं. कॉलेजेस को चाहिए कि सारे उनके सीट्स भरे तो उतने मार्क्स बच्चों को आए. तो ये सारा सिस्टम जो है ये एडमिशन का खेल है. मार्क्स लाएंगे, मार्क्स के लिए पैसे बनते हैं, उसके बाद में एडमिशन के पैसे बनते हैं. तो इस सिस्टम को आपको कुछ स्ट्रीमलाइन करनी पड़ेगी. आप एक मेडिकल डॉक्टर बना रहे हो जो लोगों के जान से खेलने वाला है, तो आपको किस क्वालिटी का डॉक्टर चाहिए अपने देश ने अपने के बच्चों ने बताना चाहिए गवर्नमेंट को. क्यों मंत्री या नहीं जाते इधर इंडिया के हॉस्पिटल्स में, क्यों उनको बाहर की ट्रीटमेंट लेनी पड़ती? क्योंकि उनको पता है उन्होंने करप्ट सिस्टम से करप्ट डॉक्टर्स बनाए हुए हैं, तो उनके ऊपर भरोसा नहीं, वो बाहर जा रहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या घटनांचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता आणि ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान 2 मे रोजी 12वीचा निकाल जाहीर झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 3 मे रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली. या वेळापत्रकाचाही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सरकार आणि शिक्षण विभागाने अधिक संवेदनशीलतेने नियोजन करणं गरजेचं असल्याचंही मत व्यक्त केलं जात आहे. खरं तर मागील 3 वर्षांपासून सलग NTA मूर्खपणा हा वारंवार समोर येतोय. म्हणजे हे जे शब्द मी वापरतोय हे अत्यंत उद्विग्न शब्द आहेत, कारण आम्ही मुलांच्या सोबत जगतो, मुलांसोबत झगडतो आणि मुलांच्या संघर्षाचे आम्ही साक्षीदार असतो.
आणि त्यामुळे मुलांच्या आयुष्यात काय काय घडतंय, काय होतंय, या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी जवळून बघत असतो आणि त्या त्रागातून हा जो काही हे आहे, या प्रतिक्रिया आहे. खरं तर NTAनी 2024ला सुद्धा प्रॉब्लेम झालेला होता. पेपर फुटी प्रकरण होतं तेही. जे मार्क कधी येऊ शकत नाही असे मार्क त्यावेळी मुलांना दिले गेलेले होते आणि त्याच्यानंतर भलते वेगवेगळे कारण इलॉजिकल त्यांनी दिले. 2025ला अत्यंत कठीण पेपर असा काढला की त्याची आन्सर की बनवायला चांगल्या शिक्षकांना घाम फुटला. जे 1 मिनिटामध्ये जो क्वेश्चनच सॉल्व्ह होऊ शकत नाही तो क्वेश्चन 1 मिनिटात सॉल्व्ह करण्यासाठी पोरांना दिल्या गेल्या आणि आता या वर्षीचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. जवळपास 22 ते 25 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी रजिस्टर होतात आणि अशा परीक्षेबद्दल, जी नॅशनल एक्झाम आहे, अशा परीक्षेबद्दल इतका निष्काळजीपणा हा म्हणजे सहन करण्यासारखाच नाही आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने NTA काम करते आणि वारंवार सरकार NTAला पाठीशी घालण्याचं काम करते. मुलांचं आयुष्य बर्बाद करण्याचं, या भारताचं भविष्य बर्बाद करण्याचं काम या फालतूपणामुळे होतंय. हे NTAला अजूनही कळत नाहीये आणि सरकारला अजूनही जाग येत नाहीये. खरं तर NTAला रद्द केलं पाहिजे. NTA ही सिस्टमच ठेवायला नको. आपल्याला कुणीतरी आता स्ट्रॉंग लागेल आणि हे वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे लाखो पोरं ज्या स्ट्रेसमध्ये जगतात. खरं तर या NTAनी दारू पिऊन एकदा यांनी ट्विट केलं होतं की काय माहित नाही, परंतु एका रात्री असं ट्विट केलं की त्यानंतर काही मुलांनी आत्महत्या केल्या. इतका फालतूपणा का असावा? का यांना भारताच्या मुलांसोबत काय त्रास आहे? यांचे पोरं परदेशात शिकतायत का याचाही शोध घ्यावा लागेल. कारण इतकं बेजबाबदार वागणं एवढ्या महत्वाच्या ठिकाणी बसून हे अत्यंत दुर्दैवी आहे. NTAने केलेला प्रकार हा नालायकपणा आहे, शुद्ध नालायकपणा आहे. येणाऱ्या काळात तरी सरकारने या परीक्षा चांगल्या पद्धतीने घ्यावं आणि आमच्या लाखो पोरांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आयुष्य असं म्हणजे वेठीस धरू नये. आता विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जातोय. भविष्यात अशा संवेदनशील वेळापत्रकांचा पुनर्विचार करून परीक्षा आणि निकालांमध्ये पुरेसं अंतर ठेवावं अशी मागणी जोर धरतेय. पेपरफुटी रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरली का आणि जर चूक व्यवस्थेची असेल तर त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. परीक्षा रद्द करण्यामागचं कारण योग्य असलं तरी त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसत असल्याची भावना व्यक्त केली जाते. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कॅमेरामॅन रमेश खोडदेकर सोबत पंकज राणा आणि खुशबू ठक्कर, मुंबई समाचार मराठी.